श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतू. गंगा जळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझशी स्तविता प्रेमळ, सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगा जळाहून, आपुले असे महिमा. पाप ताप आणि दैन्य, तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पा आदी करुण, भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एकतप पर्यंत, स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपतीही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती, आणू म्हणती तयासी. बडोद्या मजी त्या अवसरी, मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी, आणव्या आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी, सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपलागी पर्येसी. आपुल्या जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. ऐसी सभा ही समग्र, आनंदित झाली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी त्यात्याशी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांचे पाहून भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यासी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटींचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमोन, गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. असा मनी विचार करोनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जनी, ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वान्ने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य खर्चिले तात्यांनी. एशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले,
विचार पडला तयासी, मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोबळाप्पा प्रती, त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते, मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी, चोळाप्पा ते सांगितले, द्रव्येन सर्वे वशः, चोळाप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीची बौसाल, मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती वैसले, चोळाप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे ऐकोन या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळाप्पा लागोन, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती, काय म्हणून चालावे, पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राजवदविता, निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्ता, पंचमाध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभं भवतु।